कदाचित मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही। मी एखाद्या मैदानावर किंवा मोकळ्या जागेवर उभा नाही, तर मी आता उभा आहे कोल्हापुरातल्या काळमवाडी धरणामध्ये। होय, मी या काळमवाडी धरणामध्ये उभा आहे, कारण या काळमवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये यावर्षी कमालीची घट झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या धरणामध्ये आता केवळ 9% इतकाच पाणीसाठा आहे तो शिल्लक आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या कोल्हापूर शहरातील पाण्याचा प्रश्न, त्याचबरोबर कागल, करवीर असेल, राधानगरी असेल या तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील येत्या काळामध्ये उभा राहणार आहे। आपण जर बघितलं तर कधी नव्हे इतका हा सगळा पाऊस आहे तो लांबलेला आहे आणि यावर्षी तापमान देखील वाढलेलं होतं आणि त्यामुळे या धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट आहे ती झालेली आहे। गेल्या वर्षीचा जर विचार केला तर 21% इतका पाणीसाठा आजच्या दिवशी या सगळ्या धरणामध्ये होता आणि आजचा जर विचार केला तर 9% इतकाच पाणीसाठा आहे आणि त्यामुळे किती मोठ्या प्रमाणावर हे पाणी घटलेलं आहे याचा अंदाज आपण आहे तो लावू शकतो। आपण हे दृश्य बघतोय राधानगरी किंवा काळमवाडी धरणामधील की सगळं हे पाणी पातळी कमी झाल्यानंतर जे काही या धरणामध्ये बेटाचं जे स्वरूप आहे ते या सगळ्या कदाचित मी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र मी आता एखाद्या मैदानावर किंवा मोकळ्या जागेवर उभा नाही, तर मी आता उभा आहे कोल्हापुरातील काळमवाडी धरणामध्ये। होय, मी काळमवाडी धरणामध्ये उभा आहे, कारण या सगळ्या काळमवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये यावर्षी कमालीची घट झालेली आहे। या धरणामध्ये आता केवळ 9% इतकाच पाणीसाठा आहे तो शिल्लक आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये कोल्हापूर शहराचा पाणी प्रश्न, त्याचबरोबर या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली कागल, करवीर, राधानगरी अशा तालुक्यातील शेकडो एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे। आपण बघतोय यावर्षी तापमान वाढलेलं होतं, त्याचबरोबर पाऊस देखील लांबलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून या सगळ्या काळमवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट झालेली आहे। गेल्या वर्षीचा जर विचार केला तर आजच्या दिवशी या सगळ्या काळमवाडी धरणामध्ये 21% इतकं पाणी आहे ते शिल्लक होतं आणि थेट आजचा जर विचार केला तर 9% इतकंच पाणी आहे। म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर पाणी घटलेलं आहे याचा अंदाज आपण लावू शकतो आणि किती गंभीर ही सगळी परिस्थिती आहे ते देखील आपल्याला लक्षात येईल। आपण जर बघितलं तर पाणी पातळी घटल्यामुळे या सगळ्या धरणामध्ये जी काही छोटी मोठी बेटं आहेत ती देखील आता उघडी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासन असेल, त्याचबरोबर लोकप्रतिनिधींकडून देखील आता करण्यात येते, कारण कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी शेती असेल, त्याचबरोबर पिण्याचं पाणी जे आहे ते याच धरणातून दिलं जातं आणि त्यामुळे आता या सगळ्या धरणातील पाणी पातळी घटलेली एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला पाऊस देखील लांबण्याचा अंदाज आहे तो व्यक्त केला जातो आणि त्यामुळे येत्या काळात पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण झालेली आहे। कधी नव्हे इतका हा सगळा पाऊस लांबलेला आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या राधानगरी धरण असेल, काळमवाडी धरण असेल, ही जी काही मुख्य धरणं कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत यात सगळ्याच धरणाच्या पाणी पातळीमध्ये यंदा कमालीची घट झाल्याचं देखील दिसतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।